Good afternoon, everyone. Please mark your present. Afternoon, teacher. Other student, please mark your present. Okay. Where is Aradhya? Aradhya is there? Yes. Okay. Kushal Yes, ma'am. and Devang. Devang is there? Devang, are you there? Third standard. Okay. First, we will start with the third standard. Okay. Devang, pay attention. And other students also. बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचंय कारण की आपण जो इन्व्हायरमेंट पाहतो आहोत लेसन तो तुम्हाला सुद्धा स्टडी मध्ये खूप हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. आराध्या आणि कुशाल. सो व्हॉट वी हॅव लर्न इन द लास्ट क्लास. काय पाहिलं होतं आपण. व्हॉट इज एन्व्हायरमेंट. देवांक होता का लास्ट क्लासमध्ये. No, ma'am. होता ना. देवांक सांग व्हॉट इज एन्व्हायरमेंट. No. वल्लभ होता ना. आराध्या, वल्लभ आणि कुशाल होता लास्ट क्लासमध्ये. देवांक नव्हता ना. No. होता. Ma'am. तर इन्व्हायरमेंट म्हणजे काय समजलं होतं तुला, सांग बरं. क्लासमध्ये नव्हतो. नव्हताच का. ओके. तर जस्ट आपण छोटस रिव्हिजन करूयात. द थिंग्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूला ज्या थिंग्स दिसतात आपल्याला, आपल्या घरापासून स्टार्ट होतं आणि आपण जिकडे जिकडे नजर टाकू तिकडे तिकडे आपल्याला काही थिंग्स दिसतात. जसे पिक्चर बघ बरोबरती. या काही थिंग्स आहेत है ना. कॉर्न आहे, त्याच्यानंतर बनानास दिसत आहेत, बॅट, बॉल, कप वगैरे. हे काय आहे. ह्या काही थिंग्स आहेत म्हणजे काही वस्तू आहेत. हे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये आपल्या आजूबाजूला दिसत असतात. तर टेक अ लुक अराउंड म्हणजे त्याचप्रमाणे आपण जेव्हा नेचरमध्ये बघतो, आपल्या आजूबाजूला बघतो, तर कुठे कुठे आपल्याला ट्रीज दिसतात, कुठे घरे दिसतात, कुठे माउंटन्स है ना, हिल्स, त्याच्यानंतर रिव्हर, ॲनिमल्स, ह्या ज्या गोष्टी दिसतात दॅट इज अवर इन्व्हायरमेंट. मॅनी थिंग्स अराउंड अस दे फॉर्म अवर इन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्याच्यातून इन्व्हायरमेंट तयार होते. देअर आर स्टोन्स अँड रॉक्स अँड सॉइल. इन्व्हायरमेंट मध्ये काय काय गोष्टी येतात.
दगड आहेत, खडक आहेत, त्याच्यानंतर माती आहे, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स अँड लेक्स, नद्या आहेत, तुमचा आवाज नाही. तळी, एअर सुद्धा त्यांचाच भाग आहे. वी कॅनॉट सी एअर बट वी कॅन फील इट. आपण एअर दिसत नाही पण आपण ती फील करू शकतो है ना. हवा जेव्हा हवा कसं आपण फील करू शकतो, आपण त्याला होऊ शकत नाही. देअर आर हिल्स अँड माउंटन, त्याच्यासोबत टेकड्या आहेत, मोठे मोठे डोंगर आहेत, जंगल, त्याच्यानंतर फील्ड्स अँड हाऊसेस अँड रोड, बॅरन लँड. फील्ड्स म्हणजे शेती आहे, घरं आहेत, रोड आहे, त्याच्यानंतर बॅरन लँड. बॅरन लँड म्हणजे रिकामी जागा आहे. कुठे कुठे फक्त आपल्याला रिकामी जागा दिसते, ते काही नसतं, झाडे नसतात, त्याच्यानंतर शेतीही नसते, रोडही नसतो. मीन्स तो काय आहे, बॅरन लँड म्हणजे रिकामी जागा. वी ऑल्सो सी मॅनी डिफरंट, आपल्या आजूबाजूला खूप प्रकारचे अॅनिमल्स असतात. जसं लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं, वाईल्ड अॅनिमल्स अँड पेट अॅनिमल्स. आपण डिफरन्स सुद्धा पाहिला होता. व्हॉट इज वाईल्ड अॅनिमल, व्हॉट इज पेट अॅनिमल. न्यू स्टुडंट जे जॉईन झालेले आहेत त्यांनी प्रेझेंटी द्यायची आहे. We also see many different animals around us, different types of trees and bushes and climbers make our environment beautiful. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. बुशेस म्हणजे काय, छोटी छोटी झुडपं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. हर्ब, श्रब आणि ट्रीज, क्लाइंबर्स, क्रीपर्स. हा डिफरन्स सुद्धा आपण पाहिला होता लास्ट क्लासमध्ये. आठवतंय कुणाला? आठवतोय का स्टुडंट्सला जे लास्ट टाइम होते? टाइप्स ऑफ ट्रीज, टाइप्स ऑफ प्लांट्स मध्ये हर्ब, श्रब, क्लाइंबर, क्रीपर आणि ट्रीज असं आपण पाहिलं होतं. हर्ब म्हणजे काय, एकदम छोटी छोटी झाडं जी असतात, जसं की पुदिना, कोथिंबीर, हे काय आहेत, हर्ब्स आहेत, है ना. इझिली तुटतात ते, आपल्या हाताने सुद्धा इझिली तोडू शकतो आपण, आपल्या बोटांनी सुद्धा तोडू शकतो. तर दॅट आर हर्ब्स. त्याच्यानंतर श्रब्स म्हणजे काय, थोडीशी मोठी झाडं, जसं की रोज फ्लावर आहे, रोज, मोगरा, ही जी फ्लावरची प्लांट आहेत. जास्वंदी म्हणजे हिबिस्कस, ही जी फ्लावर प्लांट आहेत ते श्रब्स असतात. त्याच्यानंतर ट्रीज, ट्रीज बघतो आपण आजूबाजूला, मोठी मोठी नीम ट्री किंवा वडाचं झाड म्हणजे बनियान ट्री, पिंपळाचं झाड, ही सगळी ट्रीज आहेत. त्याच्यानंतर आहे क्लाइंबर्स. क्लाइंबर म्हणजे काय, क्लाइंबर म्हणजे वेल म्हणतो आपण त्याला. फुलांची वेल असते बघा, ती काय करते, आपल्या ग्रिलचा, आपल्या घराच्या बाजूला लावली आपण तर ती काय करते, भिंतीचा सपोर्ट घेते, ग्रिलचा सपोर्ट घेते, है ना. किंवा आपण एखादा दोरा बांधतो त्याला, मग त्या दोऱ्याच्या सपोर्टने ती वरती वरती जाते, घरावरती चढत जाते. म्हणजेच त्याला काय बोलतात, क्लाइंबर्स. जसं की मनी प्लांट. मनी प्लांट माहिती असेल सगळ्यांना. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. मॅम. ओके, मला ना थोडीशी सर्दी आहे, त्याच्यामुळे मे बी आवाज चेंज होतो, चेंज येत असेल आवाज तुम्हाला मे बी. तर क्लाइंबर्स काय असतात, आपण जी आपली जी वेली असतात झाडाच्या, जसं की मनी प्लांट किंवा जाईजुईचा वेल असतो, तो कसा हळूहळू चढत जातो घरावरती, है ना. तर त्याला बोलतात क्लाइंबर्स. त्याच्यानंतर क्रीपर सुद्धा वेलच असते, पण क्रीपर जे असतात ते
वरती असे पसरत जातात. जमिनीवरती पसरतात. आपण जसं घरावरती चढवतो बाकीचे वेल फुलांचे, तसे ते घरावरती न चढता ते काय करतात, जमिनीवर आड जातात आणि त्याला वॉटरमेलन, मस्कमेलन, they are also make our environment. We too are part of this environment. आपण सुद्धा म्हणजे आपण ह्युमन बीइंग, आपल्याला माणसांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ह्युमन बीइंग्स. ह्युमन बीइंग्स ऑल्सो कम्स इन द एन्व्हायरमेंट. हा सुद्धा आपल्या परिसराचाच एक भाग आहे. आपण सुद्धा म्हणजे माणसे सुद्धा, ॲनिमल्स आणि हे सगळे प्लांट्स जसे एन्व्हायरमेंटचा घटक आहेत, तसेच आपण सुद्धा आहोत. चला आता आपल्याला न्यू पेज पाहायचंय. लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. आता आपल्याला बघा याच्यामध्ये काय करायचंय, डिफरन्स फाइंड आउट करायचंय. अ स्पॅरो अँड अ रोड साइड स्टोन. एक आहे एक थोडस आपल्याला स्पॅरो आहे म्हणजे चिमणी बद्दल माहिती दिलेली आहे, आणि एक मोठा दगड आहे, रस्त्यावरती पडलेला दगड आहे, त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला काय डिफरन्स काय दिसतोय सांगा बरं. चिमणी आणि दगडामध्ये काय डिफरन्स आहे, कोण सांगेल? आन्सर द्यायचीच सगळ्यांनी पटपट, असं नाही बघ, शांत नाही बसायचं असं. चिमणी आणि जो रॉक ठेवलेला आहे तिथे, स्टोन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? आराध्या, डिफरन्स आठवतोय, दिसतोय का काही? अजून कोण आहे? देवांग, कुशाल. हा, दगड आणि चिमणी मध्ये काय फरक आहे? टीचर, चिमणीला पंख आहेत. हा, करेक्ट. नाही काय टीचर? अजून काय फरक आहे सांगा बरं, आठवतोय का काही? दगड चालतो का, उडतो? दगड उडतो? नो. दगड एकाच जागी असतो, हो ना. किती दिवस जरी आपण ठेवला दगड घराच्या बाहेर, तर तो तिथेच राहील. चिमणी राहील का बरं अशी? नाही. चिमणी उडते, म्हणजे काय होते, मूव्ह होते चिमणी, एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह करते, फ्लाय करते आकाशामध्ये. आणि बघा हे जे रॉक्स आहेत त्याला पिल्लं असतात का? रॉकला पिल्लू होतं? रॉक अंडी देतो का? जसं बर्ड्स अंडी देतात आणि त्यांना पिल्लू होतात, आपल्याला या पिक्चर मध्ये दिसतंय. इथे आहे स्पॅरो, आणि स्पॅरो जेव्हा अंडी आपण पाहिलं होतं हॅच करते, है ना, हॅचिंग होतं, त्याच्यानंतर काय होतात, छोटे छोटे पिल्लं होतात तिला. तर तशी रॉकला होऊ शकतात का? रॉकला पिल्लं होतात? नो. नाही. येस. आणि हे बघा आता ना, हे जी छोटी पिल्लं आहेत ती मोठी होऊन काय बनणार आहेत? चिमणी बनणार की नाही? ते चिमणीची पिल्लं चिमणी बनणार मोठी होऊन. ती जी छोटी छोटी पिल्लं दिसत आहेत ती मोठी 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 होत जाणार आहेत, म्हणजे काय होणार आहे, ते ग्रो करणार आहेत. ग्रो होणे म्हणजे काय, मोठं होणे. तर ती ग्रो करणार आहे. तसं तो रॉक ग्रो होणार आहे का? आपण जर काही दिवस रॉक ठेवला घराच्या बाहेर, तर तो मोठा मोठा होत जाणार का? नाही, आहे तसाच राहणार आहे ना.
छोटा छोटा दगड असेल तर छोटाच राहणार आहे, किती जरी दिवसांनी बघितलं आपण तरी. आणि मोठा रॉक असेल तर तो मोठाच होणार आहे. तर चिमणी मोठी होते किंवा ती पिल्लांना जन्म देते. जागी तसं रॉक खाऊ शकतो आपल्याला. नाव लेट अस लुक ॲट द स्टोन अँड अ स्पॅरो इन अवर सराउंडिंग्स अँड कम्पेअर देम. आता आपल्याला काय करायचंय, स्टोन आणि स्पॅरो याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं, कम्पेअर करायचं म्हणजे तुलना करायची दोघांची. अ स्टोन रिमेन्स व्हेअर इट इज. दगड जो आहे तो जिथे आहे तिथेच राहणार आहे. इट्स प्लेस चेंजेस ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. दगडाची प्लेस कधी चेंज होणार आहे, वेन समवन पिक्स इट अप, म्हणजे जर आपण त्याला उचललं आणि मूव इट म्हणजे दुसऱ्या जागी ठेवलं तरच तो दगड मूव्ह करू शकतो. इट डझंट ईट, तो खाऊ शकत नाही. सो इट डझंट ग्रो बिगर, तो खात नाही त्यामुळे तो मोठा मोठा होणार आहे. आपण पण बघा, आपण तुम्ही आता फर्स्ट स्टँडर्डला होते तेव्हा किती होती तुमची हाईट, आणि आता थोडीशी वाढली की नाही फर्स्ट पेक्षा, कारण की आपण खातो, आपण न्यूट्रिशन घेतो, म्हणजे आपण खातो, पाणी पितो, आणि त्याच्यामुळे काय होतं, फिजिकल एक्सरसाइज करतो म्हणजे खेळतो आपण, मुवमेंट करतो, हालचाल करतो, त्याच्यामुळे आपण काय होतो, ग्रो होतो, बिग 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 होत जाणार आता आपण. तसं रॉक खात पण नाही आणि तो ग्रो होऊ शकत नाही, मोठा होऊ शकत नाही. इट डझंट हॅव बेबीज आयदर, म्हणजे त्याला बेबी सुद्धा होऊ शकत नाही. तर हा डिफरन्स आहे स्पॅरो आणि रॉक मध्ये. म्हणजेच काय आहे, इट्स नॉट सेम विथ द स्पॅरो. स्पॅरो सोबत असं आहे का, दे बिल्ड नेस्ट. स्पॅरो काय करते, छोटे छोटे काड्या उचलून आणते आणि नेस्ट बनवते. त्याच्यानंतर दे मूव्ह हेअर अँड देअर इन ऑन देअर ओन, ती स्वतः हालचाल करते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. दे इट इन्सेक्ट अँड ग्रेन्स, ती काय करते, इन्सेक्ट खाते, छोटे छोटे किडे खाते, ग्रेन्स म्हणजे धान्य खाते. दॅट इज वाय दे ग्रो, त्यामुळे तिची वाढ होते, ती मोठी मोठी होत जाते. छोटं स्पॅरोचं पिल्लू मोठं होत जातं. दे ले एग्स इन अ नेस्ट, ती ले एग्स म्हणजे एग्स ले करणे म्हणजे काय, अंडी घालणे, तर ती घरट्यामध्ये अंडी घालते. लिटिल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग्स, छोट्या छोट्या स्पॅरो येतात, जेव्हा हॅचिंग होते, अंड्याची हॅचिंग होते तेव्हा छोट्या छोट्या स्पॅरो येतात. स्पॅरो टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स, ती जी मोठी चिमणी असते त्यांची जी मम्मी असते ती काय करते, त्यांच्या पिल्लांची, यंग वन्स म्हणजे त्यांचे जे छोटे यंग पिल्लं आहेत त्यांची खूप काळजी घेते. शी टेक्स लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स, ती त्याच्या पिल्लांची खूप काळजी घेते. तर हा डिफरन्स आहे. तसं रॉक करतो का काय, एका जागी पडून असतो फक्त, जर हलवला तरच हलतो, पण चिमणी जी आहे ती एवढी सगळी कामं करते. व्हाय डू वी सी दिस डिफरन्स बिटवीन द स्पॅरो अँड द स्टोन. मग आपण हा डिफरन्स कसा काय बघतोय ह्याच्यामध्ये, स्पॅरो आणि स्टोन मध्ये एवढा डिफरन्स का आहे, स्टोन का बरं असं करत नाही, जे स्पॅरो काम करते ते स्टोन का नाही करत, बिकॉज स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग अँड स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग. काय लर्न करायचंय आपल्याला, लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजे जी हलते, जी ग्रो होते, जी खाते पिते, पिल्लांना जन्म देते, त्याला बोलतात लिव्हिंग थिंग. आणि हे जे स्टोन आहे, जे एका जागी पडून आहेत वस्तू, तर त्याला बोलतात नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे निर्जीव वस्तू. सजीव आणि निर्जीव, सजीव म्हणजे लिव्हिंग थिंग आणि निर्जीव म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे थिंग्स इन अवर सराउंडिंग फॉर्म टू ग्रुप्स. आता आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या ज्या वस्तू दिसतात
त्याचे दोन ग्रुप पडतात, लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. तर मला सांगा, सायकल लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग? Non-living thing. Non-living living thing. सायकल तर एका जागेवर दुसऱ्या जागी, पण तरी सुद्धा सायकल नॉन लिव्हिंग थिंग आहे. कारण की सायकल कधी झाले, जेव्हा आपण तिला चालवतो, है ना. ती मनानेच घरी असं ठेवली, आपण दात लावली सायकल आणि मनानेच जाते का? मनानेच स्कूलला जाऊन आली सायकल, असं होतं का ऑटोमॅटिकली? नाही. तर तर सायकल आपण जेव्हा मूव्ह करू तेव्हाच ती मूव्ह होते, अशी मनाने मूव्ह होत नाही. ओके. आपण ह्युमन बिंग्स काय, लिव्हिंग थिंग की नॉन लिव्हिंग Living थिंग? thing. करेक्ट. स्पॅरो सारखंच आहे ना आपलं, सेम. फक्त स्पॅरोला बोलता येत नाही, ती आवाज करते आणि आपण बोलू शकतो, एवढा डिफरन्स आहे. नाहीतर मग आपण सुद्धा मोठे मोठे होतो, खातो पितो, ग्रो करतो, मूव्ह करतो, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो चालत चालत, ऑटोमॅटिकली जातो. म्हणजेच काय आहे, आपण बेबीजला जन्म देतो. म्हणजेच ह्युमन बिंग आर लिव्हिंग थिंग्स. ट्री काय आहे सांगा बरं मला. Non-living thing. Non-living thing. ट्री नॉन लिव्हिंग आहे? नाही, ट्री तर लिव्हिंग थिंग आहे. कसं काय सांगू? फक्त ट्री जे आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, हा एक डिफरन्स आहे. पण ट्री जे आहेत ते सुद्धा, एका ट्री पासून जर सीड टाकले, आपण एका झाडाचे सीड टाकले, तर मोगऱ्याच्या झाडाला दुसऱ्या मोगऱ्याच्या झाडाची फांदी लावली तर अजून एक झाड ग्रो होतं. त्याचसोबत मँगोच्या कोय टाकल्या आपण, तर त्याच्यापासून मँगोचं झाड येतं की नाही. आणि ट्री सुद्धा छोटं असतं तर मोठं मोठं होत जातं, जसं जसं आपण पाणी देतो, त्याला खत देतो, तसं तसं ते मोठं होत जातं. सनलाईट म्हणजे सनलाईट घेतं, ते सूर्यप्रकाश घेतं आणि ते त्याचं अन्न बनवतं. प्लांट जे आहे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि ते सुद्धा ब्रीथ करतं. आपण जसं ब्रीदिंग करतो, म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो आतमध्ये आणि नाकाने हे करतो ना, आपण ब्रीदिंग करतो, ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, त्याला काय बोलतात, ब्रीदिंग. नाकाने जे श्वास घेतो आपण, तसं ट्रीज सुद्धा श्वास घेतात आणि फक्त ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकत नाही, पण बाकीचं सगळं आपल्यासारखंच असतं ट्रीजचं सुद्धा. म्हणून ट्री काय आहेत, लिव्हिंग थिंग्स. पण ट्रीची जी मुळं असतात, म्हणजे रूट्स जे असतात ट्रीचे, ते बघा पाण्याच्या शोधामध्ये मोठी मोठी होत जातात आणि जमिनीच्या आतमध्ये ती मूव्ह होत असतात, मोठी 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 पसरत असतात झाडाची जी मुळं आहेत ती. म्हणजेच काय आहे, ट्रीज काय आहे, लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणजेच ट्रीज अँड अॅनिमल्स लिव्हिंग थिंग आहेत, बाकी सगळे नॉन लिव्हिंग. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड अॅनिमल्स. लिव्हिंग थिंग्स काय आहेत, दोन प्रकारचे, प्लांट्स आणि अॅनिमल्स. Animals have babies and seedlings grow from seeds. Animalला बेबी असतात आणि प्लांटचे बेबी कोण असतात, तर जे सीड असतात, त्या प्लांटचे जे बी असतात ते असतात प्लांटचे बेबीज असतात. त्याच्यामध्ये त्यांचा बेबी लपलेला असतो प्लांटच्या सीडमध्ये. जसं की मँगोचं सीड आहे, त्याच्यानंतर दुसरं छोटी छोटी वॉटरमिलनची सीड असतात. वॉटरमिलन मध्ये कुठलं पण फ्रूट घ्या बघा, कट केलं की आतमध्ये सीड्स असतात. ती सीड म्हणजे काय असतात, तर त्या प्लांटचे बेबीज असतात. ती सीड जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकू, त्याला पाणी देतो,
सूर्यप्रकाश मिळतो त्याला, तेव्हा ते ग्रो होत जातात. म्हणजेच ते काय आहेत? लिव्हिंग थिंग्स. द सीडलिंग्स देन ग्रो इनटू प्लांट्स. ते जे सीडलिंग्स आहेत म्हणजे सीड्स आहेत ते प्लांट मध्ये ग्रो होतात. दिस याच्यावरून आपल्याला असं समजतं सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहेत, नॉन लिव्हिंग नॉन लिव्हिंग. आणि लिव्हिंग फक्त डिफरन्स एवढा आहे प्लांट आणि अॅनिमल्स मध्ये की प्लांट जे आहे ते मूव्ह करू शकत नाही पण ग्रो होतात. प्लांट पण ग्रो होतात पण मूव्ह करू शकत नाही. अॅनिमल्स मूव्ह करू शकतो आणि प्लांट्स बोलू शकत नाहीत. आपण बोलू शकतो, एवढाच डिफरन्स आहे. अॅनिमल्स आवाज करतात, ह्युमन बोलतात, पण प्लांट्स बोलू शकत नाही. एवढे दोनच डिफरन्स आहेत आपल्यात आणि त्यांच्यामध्ये. बाकी सगळं सेम आहे. प्लांट्स टू मूव्ह. प्लांट सुद्धा मूव्ह करतात बघा. मी आता सांगितलं तुम्हाला, मोठं जे ट्री असतं एका जागेवरून दुसऱ्या जागी गेलेलं दिसत नाही आपल्याला, पण त्याचे जे रूट्स असतात, त्याची जी मुळं असतात ती खाली जमिनीखाली पसरत पसरत जातात. जिथे पाणी आहे तिथपर्यंत ती जाऊन पोहोचतात. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ बर्ड ब्लूम इनटू अ फ्लावर इट्स पेटल ओपन. म्हणजे एखादी कळी असते, कळी, बड म्हणजे काय? कळी. कळी काय करते? उमलते, त्याचं फ्लावर बनतं. हे बघा बरं, ऑटोमॅटिक होतं की नाही? आपण काय करतो का? आपण हाताने त्या कळीला उघडतो का? नाही उघडत. रात्री जर कळी असेल, मोगऱ्याची कळी असेल, तर दुसऱ्या दिवशी त्याचं फ्लावर बनतं, मोठंसं फ्लावर बनतं. म्हणजे काय? ऑटोमॅटिकली मूव्ह होतात की नाही त्याचे पेटल्स. इट्स पेटल ओपन म्हणजे त्याचे जे पाकळ्या आहेत त्या ओपन होतात. म्हणजे ते मनाने होतात ना. आपण काही करतो का त्याला? तर त्या मनाने ओपन होतात. बट मुवमेंट ऑफ प्लांट आर नॉट इझिली सीन. प्लांट्स ऑल्सो नीड फूड. प्लांटची जी मुवमेंट आहे आपल्याला इझिली दिसत नाही, पण प्लांट ऑल्सो नीड फूड. प्लांटला सुद्धा फूडची गरज असते. प्लांटचं फूड काय माहितीये तुम्हाला? तर जमिनीमध्ये आपण जे खत देतो, माती लागते प्लांटला, खत लागतं आणि सूर्यप्रकाश आणि पाणी सुद्धा लागतं. ऑफकोर्स प्लांट डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस लाईक अॅनिमल्स. प्लांट्स अॅनिमल सारखे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन वन प्लेस. त्याचे जे रूट्स असतात ते एका जागी घट्ट धरून ठेवतात प्लांट्सला. दिस इज अ बिग डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड अॅनिमल्स. हाच आहे प्लांट्स आणि अॅनिमल्स मधला डिफरन्स, की प्लांट्स मूव्ह करू शकत नाही आणि अॅनिमल्स मूव्ह करतात. बाकी सगळं सेम आहे. प्लांट्स असे वरती 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 जातात, ग्रो होतात, फक्त मूव्ह करू शकत नाही. अंडरस्टूड? समजलं का? समजलं का थर्ड स्टँडर्ड देवा? थर्डचा एकच मुलगा दिसतोय मला. वल्लभ पण आहे. वल्लभ तर नाही, क्लासमध्ये आहे का? येस. ओके, वल्लभ समजलं का तुला? मला सांग, लिव्हिंग थिंगचं एक्झाम्पल सांग एक. वल्लभ, मला लिव्हिंग थिंगचं एक एक्झाम्पल सांग. देवांग सांगेल का मला लिव्हिंग थिंगचं एक एक्झाम्पल? लिव्हिंग थिंग सांगा मला एक कुणीतरी. म्हणजे तुम्ही लक्ष देत नाहीये क्लासमध्ये. खूप स्लोली शिकवते मी. देवांक आणि वल्लभचं काय चाललंय? खेळताय का तुम्ही? लक्ष नाहीये तुमचं.
टीचरचं ऐकत नाही. टीचर एवढा छान किती वेळ एक्सप्लेन करतात तुम्हाला आणि तुम्ही ऐकत नाही टीचरचं, है ना? आराध्या, सांग मला एक एक्झाम्पल नॉन लिव्हिंग थिंग. मधुरा आहे का क्लासमध्ये? मधुरा, माईक ऑन कर. मधुरा, माईक ऑन कर. कुशाल, येस मॅम. बाकीचे का बरं ऐकत नाहीयेत? कुशाल, एक लिव्हिंग थिंगचं एक्झाम्पल सांग मला. समजलं का तुला? मी शिकवलं आता लिव्हिंग थिंग नॉन लिव्हिंग, समजलं का? काय नाही समजलं ते विचारा. क्वेश्चन विचारा मला, तुम्हाला काय नाही समजलं. क्वेश्चन पण विचारायचे तुम्ही, फक्त ऐकायचं नाहीये. तिच्या मराठीमध्ये सांगू. हा, सांग ना. प्राणी हा, प्राणी काय आहेत? लिव्हिंग थिंग आहेत का नॉन लिव्हिंग? जीवन प्राणी लिव्हिंग हा, प्राणी लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग, करेक्ट. आणि ह्युमन बिंग्स काय आहेत? माणसं काय आहेत? लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग, करेक्ट. आणि झाडं काय आहेत? नॉट लिव्हिंग थिंग. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना झाडांचं. लिव्हिंग थिंग. झाडं ग्रो होतात, पाणी पितात, है ना, खत देतो आपण त्याला, सूर्यप्रकाश देतो, मग ती मोठी मोठी होतात, आपल्याला फळं देतात, फुलं देतात, म्हणजेच काय ती लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग. हा, झाडं सुद्धा ब्रीदिंग करतात, म्हणजे श्वासोच्छ्वास करतात, ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, म्हणजेच काय आहेत? झाडं लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके. आणि जी समोर आपल्याला घराशेजारी बिल्डिंग दिसते ती काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. नॉन हा, लिव्हिंग. नॉन लिव्हिंग थिंग. घरामध्ये कपाट आहे ते काय आहे? नॉन नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग, करेक्ट. ज्या वस्तूंमध्ये जीव आहेत, ज्या सजीव आहेत, त्यांना काय म्हणतात? सजीव, म्हणजेच लिव्हिंग थिंग. आणि ज्या एका कायम स्वरूपी त्याच जागी पडलेल्या असतात, ज्या ग्रो होऊ शकत नाही, ज्या हलू शकत नाही, ज्या काही खात पित नाहीत, त्यांना काय बोलतात? नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, आपण आता फोर्थ स्टार्ट करूया. आराध्य नाहीये का आज क्लासमध्ये? येस टीचर. आहे ना, मग मी तुला आता आवाज दिला तर तू का नाही माईक ऑन केला? येत नसेल तर सांगायचं, मला टीचर नाही समजलं, मला नाही येते. टीचर काय मारू शकतात का मोबाईल मधून? मी तुम्हाला परत समजवणार जर नसेल समजलं तर. ओके. ओके, आपण आता लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचं जीवनचक्र बघत होतो. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? डॉगचे जे छोटे बेबीज असतात त्यांना त्याच्यापासून मोठा डॉग तयार होतो. आणि कॅटरपिलर आहे म्हणजे ही छोटी आळी आहे, ते काय आहे? म्हणजे बटरफ्लायचं ते अंड जेव्हा हे होतं, हॅच होतं, त्यावेळेला त्यातून अशी आळी बाहेर येते, कॅटरपिलर, आणि त्याचा नंतर बटरफ्लाय बनतो. तो ग्रो होतो हळूहळू आणि त्याचं रूपांतर बटरफ्लाय मध्ये होतं.
आणि ज्या पक्ष्याचे किंवा ज्या प्राण्याचे बेबी आहेत ते त्यांच्यासारखेच दिसतात सेम. जसं की ही चिकन जी आहे ती मोठी चिक्स काय होणार आहेत, मोठे होऊन हेन सारखे दिसणार आहेत. आणि छोटं किटन आहे ते काय होणार आहे, कॅट बनणार आहे, कॅट सारखं दिसत, ज्याच्या त्याच्यासारखेच दिसतात. आणि आपण काय पाहिलं होतं, सम ॲनिमल्स these babies grow in their mother's tummy and some babies grow into the egg, है ना. काही जे बेबी असतात ते मदरच्या टमी मध्ये ग्रो करतात आणि काही काही जे बेबी अंड्यामध्ये ग्रो होतात, है ना. मग नंतर जे ॲनिमल्स आहेत ते सॉरी बर्ड्स वगैरे आहेत ते काय करतात, अंडी ले करतात, म्हणजे त्या अंड्यांवरती बसतात, त्यांना ऊब देतात, वॉर्म करतात त्या अंड्यांना, बसून 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 त्यांना वॉर्म करतात आणि त्याच्या आतमध्ये ती पिल्ल जी असतात ती ग्रो होत असतात आणि एक दिवशी ती अंडी फुटून त्यातून पिल्लू बाहेर येतं, म्हणजे अंडी हॅच होतात, एग हॅच होतं ते आणि पिल्ल बाहेर येतात. तर काही ॲनिमल्स काय असतं तर मदरच्या टमी मध्ये ते ग्रो होतात आणि एक दिवशी मग त्यांची ग्रोथ पूर्ण होते, जेव्हा त्यांची वाढ पूर्ण होते तेव्हा ते मम्मीच्या टमी मधून येतात. अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. चिकन जे आहे ते एग मधून येतं. ॲन्ड्स, बटरफ्लाय, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आता मी रीडिंग करतेय तर सगळ्यांनी फिंगर तुमचं सेंटेन्स वरती ठेवायचं आहे. ओके. ants, butterflies, fish, frogs, snakes are all animals that lay eggs. मुंग्या असतील, बटरफ्लाय आपल्याला दिसतात का बरं, मुंग्यांची अंडी दिसत नाही ना आपल्याला, खूप छोटी छोटी त्या मुंग्यांच्या घरामध्ये असतात, पण आपल्याला ते इझिली दिसत नाही, कारण हे जे बर्ड्स असतात अशा ठिकाणी अंडी घालतात की तिथे कोणी इझिली पोहोचू शकणार नाही, नाहीतर मग त्यांचे अंडे फुटू शकतात, है ना. म्हणून ते सेफ जागेवरती अंडी देतात. ॲन्ड्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग, स्नेक ही सगळी जी ॲनिमल्स आहेत ती अंडी देतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. इझिली आपल्याला ती एग्स दिसत नाहीत. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. टायनी म्हणजे काय, खूप लहान असतात. काही ॲनिमल्सचे एग जे असतात ते खूपच छोटे असतात, इझिली दिसत नाहीत आपल्याला ते. वी वुड हार्डली नोटीस देम. ती तर इझिली दिसत नाही आपल्याला. आपण काय करतो, कधीतरी आपल्याला चुकून, मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम, जर एखाद्या घराच्या बाल्कनीत खूप दिवस झालं कोणी राहत नाहीये असं जर त्या पक्षाला कळलं तर तो त्या बाल्कनीवरती अंडी देतो, है ना. का बरं, कारण त्याला माहितीये की इथं कुणीच येत जात नाहीये, कुणाची मनुष्याची हालचाल दिसत नाहीये, मग तो काय करतो, अशा ठिकाणी एग देतो, म्हणजे आपण ते इझिली बघू शकणार नाही. सो वी डू नॉट कम टू नो दॅट दीज ॲनिमल्स ले एग्स. त्यामुळे आपल्याला कळत नाही की कुठले पक्षी, म्हणजे हे सापाचे अंडे दिसतात का आपल्याला इझिली, साप असेल, फिश असेल, फिशची तर पाण्यातच असणार. त्याच्यानंतर फ्रॉग, बेडूक, बटरफ्लाय ह्यांची अंडी दिसत नाहीत आपल्याला, कारण की ती खूप सेफ जागेला ठेवलेली असतात त्यांनी. पण आपण जेव्हा कोंबड्या पाळतो तेव्हा त्याची अंडी इझिली आपल्याला भेटतात, है ना. कोंबड्या आपल्याला अंडी देतात, ते इझिली आपण ते बघू शकतो. बट वी नो फॉर शुअर दॅट हेन ले एग्स. पण आपल्याला एवढं माहितीये की हेन जी आहे ती अंडी देते. हर एग्स आर बिग इनफ टू बी इझिली सीन. आणि तिची अंडी जी असतात ती मोठी मोठी पण असतात, आपल्याला इझिली दिसू शकतात. अ हेन ले एग्स. Warmth is necessary for chicken to grow inside the egg. हेन काय करते, अंडी देते, आणि वॉर्मथ इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इनसाइड द एग. वॉर्म जी आहे म्हणजे ऊब जी आहे, अंड्याला जो गरमपणा पाहिजे असतो, ऊब पाहिजे असते,
ती खूप महत्वाची आहे अंडे ग्रो होण्यासाठी. अंड्यामधलं बेबी ग्रो होण्यासाठी वॉर्म असावं लागतं. ती जी प्लेस आहे जिथे अंडे ठेवलेले आहेत ती प्लेस कशी असावी लागते? वॉर्म, उबदार असावी लागते. सो आफ्टर लेईंग त्या अंड्याला हळूहळू इज कम्प्लीट द द आणि जेव्हा ह्यांची ग्रोथ कम्प्लीट होते त्यावेळेला ते चिक्स असे दरवाजा उघडतात, म्हणजे तो अंड फोडतात आणि अंड्यामधून बाहेर येतात. बघा ते अंड कसं बाहेर फुटून बाहेर आलं चिक्स है ना. द hen looks after its chicks till they grow a little bigger. आणि ती हेन जी आहे तिच्या मागे मागे ते पिल्ल फिरत असतात बघा. म्हणजे काय? तर ती कोंबडी जी असते ती पूर्ण काळजी घेते, त्या पिल्लांची काळजी घेते, त्यांना खायला प्यायला देते, त्यांना बाकीच्या गोष्टी शिकवते. बर्ड सुद्धा त्याच्या पिल्लांना उडायला शिकवतं, दाणे आणून देतं चोरीमध्ये. म्हणजे काय करते मम्मी, काय करते? पिल्लांची काळजी घेते. तसं जसं की आपण है ना, आपले पॅरेंट्स आपल्याला सगळं आणून पुरवतात, आपल्याला पाहिजे ते देतात, जीव घालतात, तसं पक्षी सुद्धा त्यांच्या पिल्लांची काळजी घेत असतात. समजलं का? Yes. ओके. बघा, डू यू नो, आपल्याला एक त्यांनी गोष्ट सांगितली बघा. व्हेन अ हेन इज हॅचिंग हर एग्स, म्हणजे ती कोंबडी जेव्हा अंड्यावरती बसलेली असते, शी बिकम्स अग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ देअर सेफ्टी. ती जेव्हा कोंबडी अंड्यांवर बसलेली असते तेव्हा ती खूप अग्रेसिव्ह झालेली असते, म्हणजे खूप ती म्हणजे रागात असते एकदम. तिला खूप भीती वाटत असते, म्हणजे तिच्या अंड्यांची काळजी वाटत असते, म्हणून ती जेव्हा जेव्हा अंड्यांवर बसते तेव्हा ती एकदम अशी रागात येते आणि तिला वाटत असतं की आपली अंडी सेफ राहिली पाहिजेत, कुणी घेऊ नये, कुणी तोडलं नाही पाहिजे, म्हणून ती काय करते? असं एकदम अटॅक करते आपल्यावर. त्या अंड्यांजवळ जरी गेलो आपण, ती जर बसलेली असली अंड्यांवर, तर असं आपल्याला पंजा मारते, म्हणजे तिला राग येतो आणि ती अटॅक करते. शी अटॅक्स एनीवन हु ट्रायज टू गो नियर द एग्स. ती कुणावरही अटॅक करू शकते जे अंड्यांजवळ जातात. म्हणजे आपली पिल्लं छानपैकी पिल्लं व्हावीत, आपण त्या अंड्यांना तिला ले करायचं असतं है ना. नंतर हॅच झाल्यानंतर पिल्लं येणार असतात, तिला सगळं माहिती असतं, म्हणून ती कुणाला सुद्धा त्या अंड्यांजवळ जाऊ देत नाही. आणि जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला तर ती अटॅक करते त्याच्यावरती. बघा, म्हणजे प्राणी सुद्धा किती समजदार असतात. आपल्या पिलांची, स्वतःची ते किती काळजी घेतात बघा, है ना. त्यांना बोलता येत नाही तरी सुद्धा ते त्यांच्या, आणि ती किती छोटी असतात तरी सुद्धा आपल्या पिलांची काळजी घेतात. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द हेन अँड हर चिक? हेन आणि चिक मध्ये काय सिमिलॅरिटी आहे, म्हणजे सेम काय आहे? सिमिलॅरिटी म्हणजे काय? तर दोन्हींमध्ये काय समानता आहे, म्हणजे सेम सेम गोष्टी काय आहेत, आणि डिफरन्स म्हणजे काय? तर दोन्हींमध्ये फरक काय आहे? तर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस म्हणजे सारखेपणा आणि वेगवेगळेपणा. ओके. तर हेन आणि चिक मध्ये काय समानता आहे? तर हेन सारखेच दिसतात ना चिक पण. चिक जेव्हा बॉर्न होतात एक्झॅक्ट हेन सारखे नाही दिसत, पण थोडे थोडे हेन सारखेच दिसतात. ते त्यांना सुद्धा 2 पाय असतात, चोच असते, त्याच्यानंतर पंख असतात, जसं की हेनला असतात. आणि हेन जे खाईल तेच ते खाण्याचा प्रयत्न करतात. जे जे त्यांची मम्मी खाईल, ती दाणे खात असेल त्यावेळेला दाणे खातात, ती जेव्हा किडे वगैरे खात असेल त्यावेळेला ती सुद्धा किडे खातात. म्हणजेच ही सिमिलॅरिटी आहे दोघांमधली. ओके.
आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण, मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फ हॅचिंग होऊन पिल्ले बाहेर येणार, मग ते ग्रो होणार हळूहळू. त्याच्यानंतर ते मोठी झाली की ती परत अंडी घालणार. ती कोंबडी काय करणार, मोठी होऊन ती सुद्धा अंडी द्यायला लागणार. मग ती अंडी दिली की ती तिच्या अंड्यांवरती बसणार है ना, तीच एग ले करणार. तर त्या सगळ्याला काय म्हणतात, मेटामॉर्फोसिस. देअर आर, कोण रीड करेल? कुशाल रीड करणार का? Yes, ma'am. थोडस रीड कर बरं. Yes. देअर आर दिसतं ना. हा, There are ती मी semi लॅ सिमिलॅरिटीज. similar. देअर आर सिमिलॅरिटीज There are similarities. बिटवीन Between हा a tree, हा गोट goat, अँड goat and each kid किड. हा and अँड between हा a a हेन, HEN असं नाही म्हणायचंय, HEN, हेन. hen हेन अँड हर. हे तू मराठी मीडियमला आहे का इंग्लिश मीडियमला? इंग्लिश इंग्लिश मीडियमला आहे ना. मग आता तुला थोडं थोडं इंग्लिश रीड करता यायला पाहिजे. असं नाही करायचं, HEN हेन असं नाही बोलायचं. एच ला काय म्हणतो आपण, ह म्हणतो. ई ला ए म्हणतो. असं फोनिक शिकवत असतात स्कूलमध्ये. फर्स्ट सेकंड मध्ये फोनिक शिकवलेलं असतं, तर ते फोनिकचा यूज करून आपल्याला ते रीड करायचं असतं. जसं की हेन हा वर्ड आहे, तर हेनला HEN नाही म्हणायचंय, HEN ला काय म्हणतो आपण, न म्हणतो ना. तर हेन असं रीड करायचं ते, HEN हेन. ओके ओके, माईक ऑफ कर. आराध्या, येस टीचर. तू रीड कर आता पुढचं सेंटेन्स. However, हं. a caterpillar and a butterfly are very different. करेक्ट. बघ आता आराध्या पण तुझी एवढीच आहे की नाही? आराध्या, तू रोज रीडिंग करायची ना छोटी असताना? Yes. त्याच्यामुळे आता यायला लागलं तिला फास्ट रीडिंग करायला. कुशाल, तू सुद्धा घरी प्रॅक्टिस करायची, रोज 10 लाईन्स रीड करायच्यात. मी सांगितलंय तुम्हाला. कर आराध्या रीड. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks लुक्स very different from the young one. This change of form is called कॉल्ड नसते, कॉल्ड.
Metamorphosis. करेक्ट. बिटवीन अ गोट अँड इट्स किड. आणि सिमिलर असतं म्हणजे खूप सारं दिसतं ते. अँड बिटवीन हेन अँड हर चिक, कोंबडी आणि तिचं पिल्लू ते सुद्धा सेमच दिसतं. हावेवर पिलर अँड बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट. कॅटरपिलर जे असते म्हणजे त्या बटरफ्लाय जेव्हा अंड उभवतो, अंड ले करतो म्हणजे हॅचिंग होतं, त्यावेळेला त्यातून कॅटरपिलर बाहेर येतं. ते आणि बटरफ्लाय हे खूप वेगळे वेगळे दिसतात. आपण आतापर्यंत काय शिकलोय की त्याचे बेबी सेम असतात. मोठं बेबी म्हणजे मोठं अॅनिमल जे असतं त्याच्यासारखं सेम त्याचा बेबी असतो. पण बटरफ्लाय मध्ये तसं नसतं. बटरफ्लाय मध्ये कॅटरपिलर वेगळी दिसते आणि आळीसारखी दिसते आणि बटरफ्लाय तर आपण वेगळंच बघतो. तर हा डिफरन्स आहे. त्याला काय बोलतात? मेटामॉर्फोसिस. Thus, in some animals, the young ones grow into adult animal that look very different from the young. म्हणजे काही प्राण्यांमध्ये छोटे जे यंग वन्स जे असतात आणि ते जेव्हा ग्रो होतात, अडल्ट होतात, म्हणजे काय होतात? अडल्ट अॅनिमल होतात. यंग पासून अडल्ट होतात म्हणजे छोट्यांपासून ते मोठे होतात. अडल्ट म्हणजे काय? मोठं होणं. तर ते जेव्हा मोठे होतात त्यावेळेला ते आपल्या छोटे असताना आणि मोठे असताना कम्प्लिटली वेगळे दिसतात. तर हा जो चेंज आहे त्याला काय बोलतात? मेटामॉर्फोसिस. जसं की बटरफ्लाय आणि त्याचा बेबी खूप वेगळा दिसतो. बटरफ्लाय तर त्याला तर पंख असतात आणि तो उडू शकतो इकडे तिकडे. तसं बटरफ्लायचं जे बेबी असतं ते काय असतं? फक्त एक आळी असते. आणि बटरफ्लाय बघा आळी नाही दिसत. त्याला जरी पंख आले तरी त्याचं जे असतं बघा, तो पुढचा पार्ट जो आहे तोंडाचा तो वेगळाच असतो. तो आळीसारखा दिसत नाही. तर हा चेंज आहे त्याच्यामध्ये बटरफ्लाय आणि त्याच्या पिल्लांमध्ये. बटरफ्लाईज ऑफ व्हेरियस शेप अँड अ ब्युटिफुल कलर आर द पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंटचाच भाग आहे की नाही. सुंदर सुंदर बटरफ्लाईज असतात आजूबाजूला, त्याचे कलर आहेत सुंदर सुंदर, वेगवेगळे शेप असतात. तर दीज आर अवर पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. आपला तो परिसराचाच एक भाग आहे. दे लिव्ह देअर लाईफ अमॉंग प्लांट्स. त्यांचं जे लाईफ आहे ते कुठं असतं? प्लांटच्या आजूबाजूला असतं है ना. बटरफ्लाय एका फुलांवरून दुसऱ्या फुलांवर बसणे, त्या फुलांमधला मध घ्यायचा. तर त्यांचं ते लाईफ आहे आणि ते त्यांचं लाईफ कुठे असतं? प्लांटच्या आजूबाजूला फिरत असतं. ऍज बटरफ्लाय ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. दीज आर एग्स, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. बटरफ्लाय जेव्हा अंडी घालतं ना त्यावेळेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. पहिल्यांदा काय करतं? बटरफ्लाय अंडी देतं. त्या अंड्याच्या नंतर काय होतं? लार्वा तयार होतो. लार्वाचा नंतर प्युपा तयार होतो आणि प्युपाचा नंतर अडल्ट म्हणजे मोठा, त्याच्यातून बटरफ्लाय तयार होतो. द अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. आणि तो जेव्हा अडल्ट होतो त्याला काय म्हणतो आपण? बटरफ्लाय म्हणतो. छोटा असतो तेव्हा लार्वा, प्युपा अँड अडल्ट असे 4 स्टेज असतात. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट असे बटरफ्लायचे 4 स्टेजेस असतात. बघा हे सगळं बटरफ्लायचं आपल्याला स्टेजेस दिलेले त्यांनी की ते अंड्यातून कसं बनायला लागतं. मग हे नंतर शिकायचंय आपल्याला. इथे जे पिक्चर्स दिलेत ना बघा, या झाडांच्या पानांवरती अंड घातलेले त्या सर्कलमध्ये आपल्याला दाखवलंय. त्याची अंडी आपल्याला काही सहज दिसत नाहीत, खूप छोटी छोटी असतात. त्यांनी आपल्याला दाखवलंय की बटरफ्लायनी त्या लीफ वरती, त्या पानावरती अंड दिलेलं आहे. त्या अंड्याच्या नंतर लार्वा बनतो, त्याच्यानंतर प्युपा बनतो म्हणजे आळी बनते अशी. आळीनंतर असा प्युपा बनतो त्याचा. त्या आळीचं हळूहळू त्याला पंख यायला लागतात, ते ग्रो व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याचं असं अडल्ट बटरफ्लाय तयार होतं. हे सगळं आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये पाहायचं आहे.
स्टेजेस काय आहेत, बटरफ्लाय ग्रो करायच्या स्टेजेस आपल्याला ॲनिमल्स असतात किंवा बर्ड्स असतात. एकतर मम्मीच्या टमी मधून येतात किंवा अंड्यामधून येतात. तर चिकन जी असते ती काय करते, अंडी वॉर्म करते. त्याला काय बोलतात, लेईंग एग. एग ले करते ती. त्याच्यानंतर हॅचिंग होतं त्याचं आणि त्याच्यातून पिल्लं बाहेर येतात आणि ती नंतर ती कशी दिसतात, सेम तिच्या मम्मी सारखे दिसतात. म्हणजे गोटची पिल्लं आहेत ती गोट सारखी दिसतात. चिकनची चिक्स जे आहेत ते हेन सारखे दिसतात. जर काऊ असेल, काऊची पिल्लं काऊ. तर ही सिमिलॅरिटीज आहेत. पण काही ॲनिमल्स असे आहेत की त्यांचे म्हणजे पिल्लं वेगळी दिसतात. त्याला काय बोलतात, मेटामॉर्फोसिस. तर आपल्याला बटरफ्लायचं मेटामॉर्फोसिस लर्न करायचंय की बटरफ्लाय मध्ये 4 स्टेजेस असतात, एग, प्युपा, लार्वा आणि अडल्ट स्टेज. तर ते 4ही स्टेज मध्ये ते वेगळं वेगळं दिसतंय बघा बटरफ्लाय. तर आपल्याला तो पार्ट नेक्स्ट क्लासमध्ये आपण लर्न करूया. तोपर्यंत झालेला पार्ट सगळ्यांनी रीड करायचा आहे. ओके, रिव्हिजन करायची आहे, घरी रीड करायचं आहे. आणि क्लासमध्ये मी रीड केलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला घरी इझिली ते रीड करता येईल सगळं. क्लास झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी रीडिंग करायचं आहे. ओके, बाय एव्हरीवन. टीचर. बाय बाय टीचर. बाय.